केरळमध्ये गेल्या 24 तासात 292 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। केरळमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे 3 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना वाढतोय। आपण सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय। आपण आता लक्षात घेतलं पाहिजे की कालच केरळच्या ज्या आरोग्य मंत्री आहेत वीणा जॉर्ज यांनी सुद्धा माहिती दिली। त्यांच्या माहितीनुसार गेल्या 45 दिवसात 1,500हून जास्त कोविडचे रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत आणि जवळपास 10 जणांचे मृत्यू हे गेल्या 45 दिवसात कोविडमुळे झालेत। आता कालच ही जी नव्याने आपण माहिती पाहतोय त्यामध्ये 3 ते 4 रुग्णांचा मृत्यू हा गेल्या 24 तासात झाल्याची माहिती मिळते। हे सगळे रुग्ण हे कोमॉर्बिडिटीच्या अवस्थेमध्ये होते का, ते कोविडला ससेप्टेबल होते का, याविषयीची अधिक माहिती केरळ सरकारकडून अजून यायची आहे। पण काल जे केरळ सरकारने हेल्थ ब्रीफिंग केलं त्यानुसार तरी कोविडची परिस्थिती ही केरळमध्ये थोडीशी गंभीर होत चालली आहे असं दिसतंय। आणि हे जे सगळे रुग्ण आहेत म्हणजे त्यापैकी बऱ्यापैकी रुग्णांना JN.1 हा जो नवा सब व्हेरिएंट आहे कोविडचा त्याची लागण झाल्याचं समजतंय आणि या नव्या सब व्हेरिएंटने संसर्ग झाल्यामुळे जवळपास 3 जणांचे मृत्यू झालेत। हे सगळे वयस्कर होते। यामध्ये कोणीही तरुण किंवा अगदी ज्याला आपण असं म्हणू शकतो की कोमॉर्बिडिटी नसलेला कोणताही रुग्ण नव्हता अशी प्राथमिक माहिती आहे। पण दुसऱ्या बाजूला मात्र ही जी परिस्थिती आहे की इतक्या डेथ होत आहेत ती गंभीर आहे आणि टेन्शन वाढवणारी। आज केंद्रीय आरोग्य मंत्री या संदर्भात सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत। आता सगळ्यांनीच या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।